जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही रायगडावर रात्री 1:30 वाजता पोहोचलो होतो. कारण सकाळी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. पण ती रात्र काहीतरी वेगळीच होती. उत्साह एवढा होता की झोपच लागत नव्हती. त्यामुळे सकाळी जाग लवकरच आली. जसा की आमच्या बाहेर गेलो बघतोय तर अख्खा आकाश भगव्या रंगाने न्हालेलं होतं. असं वाटत होतं जणू काही स्वतः सूर्यदेव महाराजांच्या स्वागतासाठी उभे आहेत. सकाळी गार पण लय लागत होतं म्हणून शेकोटी पेटवली होती. मग थोड्या वेळ शिकून निघालो आंघोळीच्या शोधात. कारण वेळ वाया घालून चालणार नव्हतं, सोहळ्यासाठी तयार पण व्हायचं होतं. मग फिरत फिरत जाऊन पोहोचलो जगदीश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या सुंदर नैसर्गिक तलावाजवळ. वरून काही मावळे तलावाजवळ आंघोळ करताना दिसत होती. मग आम्ही पण निघालो. त्या मावळ्यांची आंघोळ उरकली की मग आम्ही पण आंघोळ करायला सुरुवात केली. एवढं थंड पाणी होतं ना, एका झटक्यातच झोप उडाली. सगळी तयार झालो आणि निघालो महाराजांचं आणि जगदीश्वराचं दर्शन घ्यायला. पोहोचलो बघतो तर 100-150 मावळे आधीच रांगेत उभे होते. गर्दीमुळे आत पोहोचायला वेळ लागला. तोपर्यंत राज्याभिषेकाची तयारी झाली होती आणि तेवढ्यात बाहेरून तोपेचा आवाज आला. मग सगळे मावळे राज्याभिषेकासाठी राजदरबाराकडे निघाले. आम्ही पण बाहेर आलो. बघतोय तर अख्खा रायगड भगवा झाला होता. अख्ख्या रायगडावरती जिकडे तिकडे मावळे दिसत होते. जयघोष चालू होता, ढोल ताशे वाजवते. राजदरबाराच्या दिशेने निघालेली एक महापुरासारखी लाट दिसत होती. तोफांच्या आवाजाने अख्खा रायगड घुमत होता. हे सगळं दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद करायची माझी गडबड चालू होती. त्यामुळे माझ्या टीम पासून मी बराच लांब आलो होतो. हळूहळू होळीच्या माळावर पोहोचलो. जे दृश्य दिसलं ना ते शब्दातही व्यक्त करता येणार नाही असं दृश्य होतं. तेव्हा वाटलं त्या काळात सुद्धा राज्याभिषेका दिवशी रायगड असा सजला असावा. नगरखान्याजवळ पोहोचताच सगळं दुःख ताण थकवा विसरून प्रत्येक मावळा मनापासून नाचत होता. सगळीकडे गुलाल, भगवे झेंडे आणि जयघोष. शेवटी तो क्षण आला ज्याची प्रत्येक मावळा वाट पाहत होता. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक. तो क्षण मला माझ्या कॅमेऱ्यात कैद करायचा होता. पण कालपासून कॅमेरा चालू असल्यामुळे फोनची चार्जिंग संपली आणि फोन स्विच ऑफ झाला. त्यात मी टीम पासून बराच लांब आलो होतो आणि नंबरही कोणाचा पाठ नव्हता. थोड्या वेळ तर मी ब्लँकच झालो. काय करावं काय सुचत नव्हतं. पण महाराज सोबत असल्यावर मार्ग नक्कीच मिळतो. शेजारी बसल्या एका मावळ्याकडे पॉवर बँक होती. त्याने मला ती दिली. थोडी चार्जिंग करून फोन ऑन केला तेव्हा कुठे जीवाला. शेवटी कसा बसा टीमला भेटलो. महाराजांना मनापासून वंदन केलं आणि परतीचा प्रवास सुरू केला. भावांनो, हा ब्लॉग फक्त व्हिडिओ नाही तर इतिहास जगण्याचा अनुभव आहे. जर तुम्हाला ही अनुभव आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून जावा. धन्यवाद.